वडिलांची आई आजारी पडल्यामुळे तिने नंतर वडिलांना असं सांगितलं की नाही, माझ्या डोळ्यासमोर एका तरी नातेचं लग्न व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि त्यामुळे रिलेटिव्हमध्ये लगेचच माझं लग्न ठरलं. सुरुवातीला आम्हाला बुकिंग अमाऊंट नव्हती, त्यावेळेला मी जे काही आम्ही जमवलेलं होतं सोनं किंवा जे लग्नात वगैरे मिळालेलं होतं आणि आम्ही ज्या काम करत असताना जे एक एक रुपया साठवून आम्ही जे सोनं सेव्ह केलं होतं ते आम्ही सगळं सोनं मोडून आम्ही तिथे बुकिंग अमाऊंट भरली. तिथे मला 9-1 जरी झाला तरी माझे 100 रुपये कट व्हायचे. त्यावेळेला मी असा विचार केला की मी माझ्या 35 वयापर्यंत तरी मी माझी स्वतःची एक कंपनी चालू करेल की तिथे मला कोणीही लेट कमिंग लावणार नाही आणि मी कुणालाही लेट कमिंग लावणार नाही. त्यांनी आम्हाला त्वरित जागा खाली करा म्हणून सांगितलं. आपल्याच बरोबर का असं घडतंय आणि आपण शून्यातनं निर्माण करायचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेला आपल्यालाच प्रॉब्लेम काय येतात. ज्या क्षेत्रामध्ये महिला कार्य करत नाहीत असं क्षेत्र मी निवडलेलं आहे आणि पुण्यामध्ये 450 व्यावसायिकांमध्ये मी एकमेव महिला म्हणून काम करते. माझं वयाच्या 17व्या वर्षीच लग्न झालं. ज्या वयात मुली खेळण्या बागडण्याचं वय असतं, वेगवेगळे स्वप्न बघायचे, उंच भरारी घ्यायचं वय असतं, त्या वयातच माझं लग्न झालं आणि जबाबदारी माझ्याकडे आली. ती जबाबदारीचं मी सोनं करायचं ठरवलं, संधीचं सोनं करायचं ठरवलं आणि मी वेगवेगळ्या क्षेत्रात जॉब करत 10 वर्ष नोकरी केली आणि त्यानंतर मी माझा स्वतःचा व्यवसाय चालू केला. आज तो व्यवसाय 1.5 करोडच्या टर्नओव्हरपर्यंत आहे. ज्या क्षेत्रामध्ये महिला कार्य करत नाहीत असं क्षेत्र मी निवडलेलं आहे आणि पुण्यामध्ये 450 व्यावसायिकांमध्ये मी एकमेव महिला म्हणून काम करते. माझा प्री ओन कार्सचा व्यवसाय आहे, ज्याच्यामधून मी 1.5 करोडपर्यंतचा टर्नओव्हर करून आज इथंपर्यंत पोचलेली आहे. नमस्कार, मी श्रद्धा पाटील थोरात. मी पुण्यातच राहिलेली आहे. पुण्यात माझं शिक्षण झालं. पाषाणमध्ये आम्ही राहत होतो. माझे आई वडील, मी, माझा मोठा भाऊ आणि लहान बहीण असं आमचं पंचकोनी कुटुंब. लहानपणापासून खूप हौसमौस झाली. सगळ्या कलागुणांना घरनं वाव मिळाला. सुरुवातीपासूनच वडील व्यवसायात होते आणि आई गृहिणी असल्यामुळे साहजिकच आमची जबाबदारी सगळ्यात जास्त तिच्याकडे होती आणि तिने आम्हाला फार कष्टातून लहानाचं मोठं केलेलं आहे. लहानपणापासूनच मी हुशार असल्यामुळे म्हणजे पहिला दुसरा नंबर मी कधीच सोडला नाही आणि 10वीलाही माझा शाळेत पहिला क्रमांक आला. त्याच्यामुळे साहजिकच माझं शिक्षकांनी खूप कौतुक केलं आणि सगळ्यांनी मला सजेस्ट केलं की हुशार आहेस तू, सायन्स तुला जमेल तर तू सायन्सला ॲडमिशन घे, डॉक्टर हो किंवा नर्सिंग कर. त्यावेळेला असे कोर्सेस उपलब्ध होते. परंतु घरचं वातावरण वेगळं होतं. घरी आईकडे जबाबदारी असल्यामुळे मग आईला असं वाटायचं की नाही, आता एक 10वी-12वी झाल्यानंतर आपण साहजिकच मुलीचं लग्न करायचं आहे, तर तुला जेवढं म्हणजे जवळपास जे आहे तेच तू तिथे ॲडमिशन घे आणि ते शिक असं म्हटल्यामुळं मग मी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं आणि कॉमर्सला ॲडमिशन घेतल्यावरती मी असं ठरवलं की चला ठीक आहे, आता कॉमर्सला ॲडमिशन घेतले तर यातही आपण करिअर करू आणि CA व्हायचं मी ठरवलं होतं. मला CAचे स्वप्न पडायला लागले की मी CA होईल, मग मी काय करेल आणि कसं करेल हे सगळं मला स्वप्न बघत असताना अचानक ते करत असताना मी कम्प्युटरचाही कोर्स केला. एक बेसिक कोर्स मी कम्प्युटरचा लावला. त्यावेळेला कम्प्युटरची खूप जास्त क्रेज होती म्हणून मी कम्प्युटरचा कोर्स करत होते आणि अचानक आजी आजारी पडली. वडिलांची आई आजारी पडल्यामुळे तिने नंतर वडिलांना असं सांगितलं की नाही, माझ्या डोळ्यासमोर एका तरी नातेचं लग्न व्हावं अशी माझी इच्छा आहे. आजी आजारी असल्यामुळे लगेचच लग्नाचा निर्णय घ्यायचा ठरवला वडिलांनी आणि त्यामुळे रिलेटिव्हमध्ये लगेचच माझं लग्न ठरलं आणि माझी शिकायची इच्छा मी वडिलांनाही बोलून दाखवली, तसं मी सासरच्यांनाही बोलून दाखवलं की मला पुढे शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि त्यांचाही होकार मिळाला. मग लगेचच माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मी कराडला गेले. कराडला माझं सासर होतं. तिकडूनच मी एक्सटर्नल एक्झाम द्यायला सुरुवात केली. त्यासाठी मी एक्सटर्नल ॲडमिशन घेतलं आणि एक्सटर्नल एक्झाम मी पुण्यात येऊन द्यायचे. ज्यावेळेला एक्झाम आहे त्यावेळेला मी साधारणतः एखाद आठवडाभर आधी येऊन मी अभ्यास करायचे, तयारी करायची आणि मग मी एक्झाम द्यायचे. साहजिकच घरचं शेतकरी कुटुंब असल्यामुळे असा वेगळा काही इन्कम नव्हता आणि घरी म्हणजे आपण एक हातभार लावावा ह्या दृष्टिकोनाने मी काहीतरी करायचं ठरवलं. जसं शाळांना ज्यावेळेला 7वी-8वी नंतर ज्या शाळांना सुट्टी असायची त्यावेळेला आईचं एक असायचं की नाही, तुम्ही विणकाम शिका, भरतकाम शिका, शिवण क्लास करा, मेहंदीचं क्लास करा किंवा रांगोळी आली पाहिजे. हे सगळं तिने शिकवलेलं होतं. साहजिक माझं फॅशन डिझायनिंगचा कोर्स झाला होता आणि त्या बेसवरती मी टेलरिंगचं काम चालू करायचं असं ठरवलं. मग मी थोडेफार पैसे जमवून आईकडनं थोडेसे घेऊन आणि इकडचे अशा दोघांच्याकडनं मी पैसे जमवून मग मी माझं स्वतःचं एक मशीन विकत घेतलं आणि कामाला सुरुवात केली.
पण काय झालं की शहरात ज्याप्रमाणे काम मिळतं आपल्याला तसं साहजिकच गावाकडे काम मिळत नाही, फार कमी प्रमाणात काम मिळत होतं. मग त्याच्याबरोबर मी काहीतरी करायचं म्हणून मी जॉब करायचं अशी इच्छा मी घरी माझी सांगितली. तर घरच्यांचाही होकार आला. पण मी जेव्हा जॉब करायसाठी मी इंटरव्ह्यूला वगैरे गेले त्यावेळेला पाहिलं की 17-18 किलोमीटर कराडपासून माझं घर लांब आहे आणि बसशिवाय जर पर्सनल व्हेकल असेल तरच पर्याय आहे. म्हणून मग मी आणि वेळेचं बंधनही आहे, तर ह्या सगळ्याच्या गोष्टीतून मी असा विचार केला की चला तात्पुरतं आपण एक फॅशन डिझायनिंगचा कोर्स चालू करूया. म्हणून मग मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स मी चालू केला. पण त्याला तेवढा प्रतिसाद नव्हता, साहजिकच गावाकडे असल्यामुळे अजून मला जसा हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. मग मी त्याच्यासोबतच एक टॅली आणि MSc-ITचा पुढचा कोर्स करायचा कम्प्युटरचा असं ठरवलं आणि शेजारच्या गावामध्ये मी जवळच्या ते क्लास चालू केला. तिथं मी क्लास चालू केल्यानंतर मी तिथेही मी फॅशन डिझायनिंगचं कोर्सेस चालू करायचा प्रयत्न केला. तिथेही मला प्रतिसाद फार कमी मिळाला आणि अशातच मी प्रेग्नेंट राहिले होते. त्यामुळं मी म्हणजे तो विचार थांबवून मी माझं कम्प्युटरचा जो कोर्स आहे तो पूर्ण करायचा आणि बाळ झाल्यानंतर मग आपण पुढे काय करू शकतो याचा विचार करायचा असं म्हणून मी थांबले तिथे. साहजिकच मी डिलिव्हरीसाठी माहेरी आले. माहेरी आल्यानंतर मला असं वाटलं की अरे इथं आपण जॉब करू शकतो, इथं वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, इथे आपण काहीतरी करू शकतो आणि मिळणारा जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद आपल्याला इथं चांगल्या प्रकारे मिळू शकतो. म्हणून मी इथे जॉब करायची इच्छा दर्शवली. पण साहजिक आईवडील म्हटले की नाही, तू माहेरी आली आहेस, माहेरवाशीन म्हणून आलेली आहेस, तर तू इथं जॉब वगैरे करायचा नाही आहे. जे काय आहे ते तुझं तू सासरी गेल्यानंतर ठरव. इथे येऊन तू काम करणार हे आमच्यासाठी योग्य नाही आहे. मग मी सासरच्या लोकांशी बोलले, साहजिक मिस्टरांशी बोलले, त्यांच्याशी चर्चा केली आणि आपली फिनान्शियल कंडिशन सुधारावी किंवा आपण स्टेबल व्हावं ह्यासाठी आम्ही मग पुण्यात यायचा निर्णय घेतला. मिस्टरांना जॉब लागल्यानंतर मग नोकरीचा विचार मी माझ्या सासू सासऱ्यांशी बोलल्यानंतर ते म्हटले की ठीक आहे, इकडं जर आपण शहरात येऊन आपली जर सुधारणा होणार असेल, आपण फिनान्शियल स्टेबल होणार असेल तर करायला काय हरकत नाही. आणि मग मी मिस्टरांशी बोलल्यानंतर तेही मग सासू सासरे तयार आहेत म्हटल्यावरती त्यांनी होकार दिला आणि मग आम्ही पुण्यात आलो. त्यांना आधी जॉब बघितला. त्यांना जॉब मिळाल्यानंतर सुरुवातीला मी असा विचार केला की आता शिवण क्लास आणि हे टेलरिंगचं काम करण्यापेक्षा आपण कम्प्युटरचं नॉलेज आपल्याला आलेलं आहे आणि तोपर्यंत माझं FY झालेलं होतं, तर मी असा विचार केला आपण जॉबच करूया. त्यांनी एक आपल्याला फिक्स सॅलरी मिळेल आणि आपलं लवकर प्रगती होईल. म्हणून मी जवळच्याच एका कोलगेटचे डिस्ट्रीब्युटर होते, त्यांच्याकडे मी इंटरव्ह्यूसाठी गेले आणि त्यांना मी माझं सगळं जे काही माझं शिक्षण झालेलं त्याचं सगळं त्यांना मी दाखवलं, त्यांच्याशी बोलले आणि घरापासून जवळच्या अंतरावर असल्यामुळे मी तिथे लगेचच जॉब जॉईन केला. तिथे मला 1000 रुपये सॅलरी मिळत होती. त्याच्यानंतर मग आता चला सॅलरी मिळते, दोघांना जॉब मिळाला आहे अशा दृष्टिकोनातून मग आम्ही घर बघायला सुरुवात केली आणि जवळच एक साधारणतः 10x10ची रूम असेल अशी आम्ही एक सिंगल रूम आम्ही रेंटनी घेतली आणि आम्ही तिथे आमचा संसार थाटला. त्याच्यानंतर त्या डिस्ट्रीब्युटरशिपमध्ये मी एक साधारण 6 महिने जॉब केला. 6 महिने जॉब केल्यानंतर मी जॉब चेंज करायचं ठरवलं आणि जवळच असलेल्या एका कम्प्युटर सेंटरमध्ये मी ॲज अ टीचर म्हणून मी तिथे जॉबला लागले. तिथे माझी सकाळी 7:30 ते 2 वाजेपर्यंतची बॅच होती की मी सकाळी 7:30 ते 2पर्यंत मी शिकवणार असं होतं आणि सकाळी 7लाच मला घर सोडावं लागायचं. तिथे मी 6 महिने तरी जॉब केला. तो जॉब करत असताना गव्हर्मेंटनी एक ज्या महिला घरी राहतात किंवा ज्या महिला आहेत, गृहिणी आहेत, त्यांच्यासाठी एक बेसिक कम्प्युटर कोर्स काढला होता आणि त्या कम्प्युटर कोर्सला शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे म्हणून माझ्याकडे एक संस्था अप्रोच झाली आणि त्या संस्थेने मला सांगितलं की ॲज अ तुम्हाला एक अनुदान छोटीशी अमाऊंट आम्ही तुम्हाला देऊ, पण तुम्हाला तो कोर्स तुम्ही शिकवायचा आहे, मराठीमधून शिकवायचा आहे. आणि त्या महिलांना मी 2 महिने रोज 2 तास असा मी कोर्स शिकवला. मी कम्प्युटर शिक्षक म्हणून मी ज्यावेळेला जॉब करत होते ती माझं टाईम कन्झ्युमिंग काम होतं, म्हणजे टाईम जास्त जायचा पण मला मिळणारा मोबदला हा फार कमी होता. मग मी त्याच्यानंतर घरी आल्यानंतर परत मी जरदोसी वर्क, एम्ब्रॉयडरी ह्याचे क्लासेस घेत होते. मग मी असा विचार केला की त्यापेक्षा फुल टाईम प्रॉपर जॉबच करूया, म्हणून मग मी स्विच करायचं ठरवलं आणि मी जवळच्या एका कुरिअर कंपनीमध्ये कामाला लागले. तिथे मी ॲज अ अकाउंटंट म्हणून इंटरव्ह्यू दिला आणि ज्यावेळेला मी जॉईन झाले त्यावेळेला मला कळलं की मला रिसेप्शनसाठी त्यांनी घेतलेलं आहे. मग मला असं वाटलं की चला ठीक आहे, बेसिक 2-3 दिवस मला ठेवतील आणि नंतर परत मला अकाउंट्सची कामं देतील. पण तसं झालं नाही. 3 महिने मी तिथे काम केलं. मी माझं काम करून मी बाकीच्या ऑपरेशन्समध्ये पण मी काम करायचे, पण त्यांनी मला
अकाउंट्समध्ये शिफ्ट केलं नाही, म्हणून मग मी तिथला जॉब चेंज केला. तिथे साधारणतः मला 2,500 वगैरे पगार होता. मग तिथला मी जॉब चेंज करून मी बाणेरला जॉबला लागले. बाणेरला मी तिथे एक इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरची कंपनी होती आणि तिथे बिलिंगचं काम होतं. मग मी ॲज अ तिथे बॅक ऑफिस म्हणून बिलिंग आणि त्यांचे पेमेंट्स हँडल करायचे. मग हे अकाउंट रिलेटेड काम मी करत गेले. तिथे मी साधारणतः एक 6 महिने काम केलं. 6-8 महिन्यानंतर मला अगदीच तिथे मी चालत जायचे घरापासून, त्याच्यामुळं मला खूप लांब पडायला लागलं आणि नंतर शक्य व्हायचं नाही चालत जायचं, संध्याकाळी खूप लेट व्हायचं. मग मी असा विचार केला की आता आपण दुसरीकडे जॉब करूया, वेगळं काहीतरी शिकूया. आणि तिथे मला जे प्रॉपर टॅलीमध्ये काम करायचं होतं, जे अकाउंट्समध्ये काम करायचं होतं, ते काम मला तिथं मिळत नव्हतं. म्हणून मग मी असा विचार केला की इथला जॉब आपण स्विच करूया आणि दुसरीकडे जॉब करू, म्हणजे आपल्याला चांगला एक्सपिरियन्स घेता येईल. आणि असं विचार करून मग मी चतुर्शिंगीला एक सर्व्हिस सेंटर आहे, सर्व्हिस सेंटर त्यांच्या 7 ब्रँचेस होत्या पुण्यामध्ये, त्यांच्या इथे मी कामाला लागले. आणि त्यांचं पूर्ण 7 ब्रँचेसचं जे अकाउंटिंग हेड होतं चतुर्शिंगीला, तिथं मी जॉब करत होते. त्यावेळेला मला तिथे टॅलीमध्ये काम करायला मिळालं. त्यामुळं मला खूप म्हणजे मनासारखं काम आहे, त्याच्यामुळं मी खूप झोकून देऊन काम करायचा प्रयत्न केला. माझ्या आधी तिथं 2 ऑपरेटर जे काम करत होते त्यांचं मी एकटी काम करत होते. जवळजवळ 7 ब्रँचेसचे सगळ्यांचे रिपोर्ट, त्यांचं ते एंट्रीज वगैरे सगळं मी टॅलीमध्ये काम करत होते. पण जसं म्हणावं 2-1 वर्ष मी तिथे काम केलं, पण जसं म्हणावं तशी माझी तिथे इन्क्रीमेंट झाली नाही. त्यामुळं मग मी असा विचार केला की आपल्या कष्टाची इथं चीज होत नाही आहे आणि आपल्याला हवा तेवढा आपल्याला एक्सपिरियन्स मिळालेला आहे, तर आपण इथनं जॉब स्विच करूया. मनासारखं काम मिळाल्यामुळं मी तिथे झोकून देऊन काम करत होते. सलग 2 वर्ष काम केलं मी तिथे, पण माझी काही इन्क्रीमेंट होत नव्हती. मग मी माझ्या मॅनेजरला विचारलं की नक्की माझं काय चुकतंय किंवा काय प्रॉब्लेम आहे की माझी इन्क्रीमेंट होत नाही आहे. माझ्यानंतर मला कामाचा लोड जास्त आहे म्हणून आणखीन एक अपॉइंटमेंट केली, पण त्या अपॉइंटमेंटला माझ्यापेक्षा फ्रेशर असून सुद्धा जास्त सॅलरी दिली जात होती. आणि ह्याचा विचार करून मी एकदा मॅनेजरशी बोलले, त्यांनी मला काही उत्तर दिलं नाही. मग मी माझं जॉब स्विच करायचा ठरवलं आणि मी तिथून जॉब सोडून मी नंतर तिथे मॅनेजरशी बोलल्यानंतर मी तो जॉब स्विच करायचा ठरवला आणि तो जॉब चेंज केला मी. तो जॉब सोडून मी नंतर बावधनला जॉबला जायला लागले. बावधनला एक हाऊसकीपिंग सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे मॅनपॉवर सर्व्हिस प्रोव्हायडर त्यांचं कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांच्या इथे मी काम करायचं ठरवलं. मग मी तिथे अकाउंट्सचं काम, बिलिंग वगैरे सगळं काम करत होते. ते काम करत असतानाच मग मी असं विचार केला की आता त्यावेळेला मला साधारणतः 7,000 रुपये पगार होता. मग आम्ही दोघांनी असा विचार केला की एक आपण 2 व्हीलर घेऊया. आपल्याला त्यावेळेला आमच्याकडे एक 2 व्हीलरही नव्हती, म्हणून मग आम्ही सेकंड हँड 2 व्हीलर घेतली. तिथे मी 1-2 वर्ष काम केलं. त्यानंतर मला तिथनं परत असं वाटलं की अरे आता इथं आपण एवढं काम करतोय किंवा बर्डन होतं ह्या कामाचं, इथलं मी विचार करून मग मी तो जॉब चेंज करायचा ठरवला आणि मग मी औंधला कामाला लागले. आणि मला औंधला कामाला लागल्यावर म्हणजे मी असा दृष्टिकोन ठेवला होता की चला मला यातून गाडी पण चालवायला मिळेल आणि लवकर घरी पोचता येईल, लवकर जाता येईल आणि गाडी शिकून पण होईल आणि माझं चांगल्या कंपनीत जॉबही करता येईल, म्हणून मी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जॉबला लागले. इथे मला साधारणतः 10,000 सॅलरी स्टार्ट झाली होती. मग मी असं विचार केला की आता 10,000 सॅलरी आहे, दोघांची सॅलरी मिळून आपण एखादं छोटंसं घर घेऊ शकतो आणि आपल्याला कर्ज मिळू शकतं, असा आम्ही त्यावेळेला विचार केला. मग तिथं मी जॉब करत असताना आम्ही घर बघायला सुरुवात केली. सूसमध्ये आम्ही 2012मध्ये फ्लॅट बुक केला आणि त्याच म्हणजे दोघांच्या त्या जॉबवरती मग आम्ही लोन केलं आणि तिथे घर बुक केलं. सुरुवातीला आम्हाला बुकिंग अमाऊंट नव्हती. त्यावेळेला आम्ही जे काही आम्ही जमवलेलं होतं सोनं किंवा जे लग्नात वगैरे मिळालेलं होतं आणि आम्ही ज्या काम करत असताना जे 1-1 रुपया साठवून आम्ही जे सोनं सेव्ह केलं होतं ते आम्ही सगळं सोनं मोडून आम्ही तिथे बुकिंग अमाऊंट भरली. घर बुक केलं. घर बुक केल्यामुळं मग असं झालं की नाही आता EMI स्टार्ट होणार आहे, तर आपल्याला कंटिन्युएशनमध्ये जॉब करणं महत्त्वाचं आहे आणि दोघांपैकी एकाच्या सॅलरीमध्ये जर EMI गेला तर एकाच्या सॅलरीमध्ये आपल्याला घर भागवणं गरजेचं आहे. म्हणून मी तिथे काम करत राहिले. साधारणतः 4 वर्ष मी तिथे काम केलं. रोज सकाळी 9 ते 8:30 वाजेपर्यंत मला तिथं काम असायचं. 8-8:30 नंतर मला घरी यायलाही खूप वेळ व्हायचा. 2014मध्ये आम्ही सूसला शिफ्ट झालो आमच्या नवीन घरामध्ये आणि अंतर खूप लांब होतं, पण तरी पण जॉब सोडायची इच्छा होत नव्हती की नाही आपण जॉब सोडला तर आपले EMI कसे जातील आणि आपण कसं सर्वाईव्ह करू, ह्याच्यामुळं मी ते करत राहिले. तिथे मला 9-1 जरी झाला तरी माझे 100 रुपये कट व्हायचे. लेट कमिंग खूप होतं तिथे, लेट कमिंगचे चार्जेस खूप होते, पण तरी पण मी काम करत राहिले. एक विचार आला त्यावेळेला की अरे आपण एवढं काम करतो आणि एवढा वेळ थांबतो, एक्स्ट्रा आवर्स एवढे थांबतो आपण, पण आपल्याला एक्स्ट्रा आवर्स थांबल्याबद्दल आपल्याला जर ओव्हरटाईम मिळत नाही आहे
तर आपल्या ॲटलिस्ट लेट मार्क तरी ॲडजस्ट व्हायला पाहिजे, पण तेही होत नव्हतं. त्यावेळेला मी असा विचार केला की मी माझ्या 35 वयापर्यंत तरी मी माझी स्वतःची एक कंपनी चालू करेल की तिथे मला कोणीही लेट कमिंग लावणार नाही आणि मी कुणालाही लेट कमिंग लावणार नाही, किंवा मी असं काम करेल की माझ्या टाईमनुसार मी काम करेल पण मी प्रोडक्टिव्हिटी देईल. असा मला सतत विचार यायचा की नाही, मला इथून बाहेर पडताना मला जॉब नाही करायचा आहे, मला बिझनेस करायचा आहे, इथून मला बाहेर पडल्यानंतर बिझनेस करायचा आहे. आणि त्याच विचाराने मी नंतर तिथला जॉब सोडला आणि मी दुसरीकडे जॉबला लागले. त्यानंतर मी असा विचार केला की मी एखादी पार्ट टाईम नोकरी बघेल आणि थोडासा वेळ मी घरी देईल. पण जसं मी सांगितलं तसं EMIचं प्रेशर जास्त होतं की EMI गेले पाहिजेत आणि सगळं हँडल झालं पाहिजे. म्हणून मग मी जवळच मला सकाळी मी कम्प्युटर टीचिंगचं काम चालू केलं. सकाळी मी 7 ते 8:30 वाजेपर्यंत तिथं क्लास घ्यायचे. दिवसभर सकाळी फुल टाईमचा आऊनचा जॉब करायचे आणि संध्याकाळी मी परत एक पार्ट टाईम 1 तासाचं काम करायचे अकाउंटिंगचं. मग मी घरी आल्यानंतर 8-8:30ला घरी आल्यावरती स्वयंपाक वगैरे करायचे आणि मी ते काम करायला जायचे. नंतर ते कामाला मला वेळच मिळायचा नाही, म्हणून मग मी आऊनचा जॉब सोडला आणि दुसरीकडे मी कमी वेळेचा जॉब बघितला, जो की रिअल इस्टेटमध्ये मी अकाउंट्स अकाउंट सिनियर अकाउंट्स म्हणून मी तिथे जॉबला लागले होते. रिअल इस्टेटमध्ये मी तिथे सिनियर अकाउंटंट म्हणून मी जॉबला लागले. मग तिथं माझं टायमिंग पिरियड सकाळी 9 ते 6 होतं, त्याच्यामुळे माझी हार्डली 6:30-7पर्यंत सुट्टी व्हायची. मग मी सकाळचा जॉब आणि दुपारचं फुल टाईम जॉब आणि नंतर पार्ट टाईम जॉब असं मी तिन्ही मॅनेज करू लागले. परत मी असा विचार केला की बाहेर संध्याकाळी काम करण्यापेक्षा आपण स्वतः एक कम्प्युटर घ्यावा आणि घरी आउटसोर्सिंगचं काम करावं. म्हणून मग मी आउटसोर्सिंगचं काम चालू केलं आणि तशातच मग माझ्या विचार मनात आला की अरे ऑलरेडी आता आपण आउटसोर्सिंगचं काम करतो आहे आणि वेगळं काहीतरी करतोय, तर मग आपण आता थोडासा वेळ मुलाला देऊया म्हणून आपण जॉब सोडूया का, असा विचार मनात आला होता. पण साहजिक EMI परत स्कूल फीज आणि हे सगळ्याचं प्रेशर घेऊन मग आम्ही दोघांनी असा निर्णय केला की नाही, आपण एकच जॉब करू पण फुल टाईम जॉब करायलाच पाहिजे. आणि माझं असं होतं की मी प्रत्येक ज्या क्षेत्रात मी काम करेल त्या क्षेत्रात मी असं झोकून देऊन काम केलं की नाही, ह्या क्षेत्रात उद्या जर मला हाच बिझनेस करायचा असेल तर मला स्टार्ट टू एंडपर्यंत आलं पाहिजे. आणि स्टार्ट टू एंडपर्यंत मी तेवढं डीपली जाण्याचा प्रयत्न केला की मला आज मी कम्प्युटर टीचर होते तर मला असं वाटायचं की मी उद्या इन्स्टिट्यूट चालू करावं आणि इन्स्टिट्यूट चालू केलं तर मला काय करावं लागेल हे सगळं मी शिकत गेले. सर्व्हिस सेंटरसाठी मी ते सगळं शिकत गेले. तसं मी प्रत्येक ठिकाणी हाऊसकीपिंगचे सर्व्हिस प्रोव्हायडर होते तेव्हा पण मला स्वतःला असं वाटलं की आपण पण एक हाऊसकीपिंग कंपनी चालू करावी आणि आपण मॅनपॉवर सप्लायरचं काम करावं, असा माझा विचार सतत चालू होता. तसंच करत असताना मी असं जो माझा रिअल इस्टेटमधला जॉब होता तो विचार केला की आपण रिअल इस्टेटचं स्वतःचं चालू करूया का. तो विचार करत परत त्याच्यामध्ये किती लूप्स आहेत हे मी बघत गेले आणि ते करता मग मी तो जॉब स्विच करून पुन्हा एक मी डेव्हलपर्सचाच म्हणजे सेमच एक्सपिरियन्स घ्यायचा पण थोडासा वेगळा कन्स्ट्रक्शन फील्डचा एक्सपिरियन्स घ्यायचा म्हणून मी डेव्हलपरच्या इथे औंधला जॉबला लागले. आणि औंधला मी तो जॉब करत असताना मग माझ्या मनात विचार आला की नाही, आता खरंच वेळ आहे की आपण आता काहीही काहीही करण्यापेक्षा आपण आपला स्वतःचा बिझनेस चालू करूया. आणि मी एक बिझनेसची लिस्ट काढली की आपण कोणते बिझनेस करू शकतो. म्हणजे ज्या वेळेला आपण एखादं फिक्स सॅलरी आणि नोकरी करत असतो आणि आपल्याला माहीत असतं की महिन्याच्या ह्या तारखेला आपल्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत आणि हे सोडून ज्या वेळेला आपल्याला व्यवसाय करायचा आहे, पण मग व्यवसाय करायचा आहे तर महिन्याला आपल्याला सॅलरी येणार नाही आहे, तर मग आपल्याला काय करायचं आहे आणि आपल्याला हे खर्च आपले भागवण्यासाठी आपल्याला पैसे तयार करायचे आहेत. म्हणून मी औंधला जॉबला असतानाच मी माझा 50% सॅलरीची FDs करायला सुरुवात केली आणि 50% सॅलरीवरती मी घर सर्वाईव्ह करायचे. मग मी 50% सॅलरीचे जे पर मंथची मी एक FD करायला सुरुवात केली. का की मी जर जॉब चेंज केला आणि मी व्यवसाय करते, व्यवसायातनं मला उत्पन्न नाही मिळालं तर मी ॲज अ सॅलरी म्हणून मी ती FD यूज करू शकते, म्हणून मी FDs करायचा विचार केला. साधारणतः वर्षभर मी अशा FDs करत राहिले आणि मग मी विचार केला की आता चला माझ्याकडे एवढे FDs आहेत, यातनं मी ॲटलिस्ट तरी मी घर खर्च भागवू शकते किंवा मला सॅलरी नाही मिळाली तरी चालेल पण मी माझं वेगळं काहीतरी करू शकते. भरपूर असे मी बिझनेस बघितले, भरपूर अभ्यास केला की मी काय करू. तर मला सहजच मिस्टर म्हटले की अगं तुला करायचंच आहे तर तू मग वाहनांचं खरेदी विक्रीचा बिझनेस का नाही चालू करत, तू ते क्षेत्र निवड ना. हे सगळं तर महिला करतातच, ज्या क्षेत्रात महिला नाही आहे त्या क्षेत्रात तू पाऊल ठेवून बघ तुला कसं जमतंय. आणि त्यांनी बोललेला विचार मी लगेचच होकार दिला आणि त्यांनी सपोर्ट केला मला आणि मी वाहनांच्या खरेदी विक्रीच्या बिझनेसमध्ये उतरले. माझा स्वतःचा व्यवसाय मी गुडविल मोटर्स नावाने चालू केला.
2015मध्ये मी हा निर्णय घेतला. 2015मध्ये मी बिझनेस चालू केला. सुरुवातीला सगळे कागदोपत्री केल्यानंतर परत मग असं झालं की अरे हा बिझनेस करायचा म्हणजे ह्याला भांडवलाची जास्त गरज आहे आणि त्यासाठी मग आम्ही घरच्या शेतीवरती, गावाकडच्या शेतीवरती कर्ज घेतलं, इन्व्हेस्टमेंट वापरल्या, थोडंफार गोल्ड लोन केलं आणि ह्यातून मग मी माझा बिझनेस उभा केला. हे सुरुवात करत असताना अतिशय खडतर होतं हे, कारण ज्या जागा बघण्यापासून आपल्याला रेंट द्यावं लागणार आहे हे सगळं विचार करत करत मग मी इथंपर्यंत पोचले. आणि सुरुवातीला जी जागा घेतली आम्ही ती थोडीशी छोटी जागा घेऊन आम्ही डेव्हलपमेंट केली तिथं आणि बिझनेस चालू केला. 10 महिन्यानंतर आम्हाला ती जागा खाली करावी लागली आणि 10 महिन्यात जो बसवलेला जम असतो आपण किंवा जी डेव्हलपमेंटसाठी खर्च केलेली रक्कम असते ती पण आपली निघालेली नव्हती. मग मी असा विचार केला की जवळच आपण कुठेतरी जागा बघूया आणि जवळच परत बिझनेस चालू करूया. म्हणून आम्ही अगदी शेजारचीच जागा बघितली. ती जागा आम्ही साधारणतः तिथे 2 महिने काम केलं डेव्हलपमेंटचं. ती जागेचं आम्ही 7 वर्षाचं ॲग्रीमेंट केलं आणि तिथे व्यवसाय चालू केला. 2 महिने तिथे व्यवसाय केला आणि 2 महिन्यानंतर आम्हाला कळालं की आम्हाला ही जागा सोडावी लागणार आहे आणि शिवाय ती अर्जंटमध्ये सोडावी लागणार आहे. त्यांचे ओनर्सचे काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम चालू होते, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला त्वरित जागा खाली करा म्हणून सांगितलं. अतिशय त्रास झाला की आपण एका वर्षभरामध्ये एवढे पैसे खर्च केले आणि एवढी आपण इन्व्हेस्टमेंट इथं केली आणि त्याचं आपल्याकडे आता काहीच पैसे उरलेले नाही आहेत आणि आपल्याला इथून पण जागा खाली करायची आणि सोडायची आणि दुसरीकडे आपण परत आपलं बसवायचं आहे बिझनेस. तर ह्यासाठी अतिशय प्रेशर होतं. मग ह्या प्रेशरमधनं आम्ही असं विचार केला की अरे आता आपण स्वतःचीच जागा बघूया आणि स्वतःचंच हे करूया. त्यासाठी आम्ही खूप धडपडलो, पण जेवढं स्वतःची जागा घेण्यासाठी जे भांडवल लागणार होतं तर तेवढं आपल्याकडं भांडवल नव्हतं. म्हणून आम्ही परत एक रेंटची जागा घेतली आणि तिथे माझं काम चालू केलं. तिसऱ्यांदा ज्यावेळेला मला शोरूम उभं करायचं होतं त्यावेळेला विचार करत होते की अरे आता हा का असं आपल्याचबरोबर का असं घडतंय आणि आपण शून्यातनं निर्माण करायचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेला आपल्यालाच प्रॉब्लेम काय येत आहेत. तर हे सगळं फेस करत असताना माझे मिस्टरांनी मला खूप खंबीरपणे साथ दिली. ते म्हटले मी आहे, तू करत राहा. आणि त्यातून मग मी निश्चय केला की अरे माझ्या पाठीशी जर एवढं चांगला माणूस उभा असेल तर मला करत राहणं महत्त्वाचं आहे आणि मी केलंच पाहिजे. म्हणून मग मी परत शोरूम उभं केलं आणि आज आम्ही त्या शोरूममध्ये मंथली आम्ही 35 ते 40 कार विकतो व वार्षिक आमचा 1.5 करोडच्या आसपासचा टर्नओव्हर आहे. जोश स्टॉक्सच्या माध्यमातून मी तुम्हा सगळ्यांना एकच सांगू शकते की आपण 17व्या वर्षी जर एक मुलगी लग्न झालेलं असून सुद्धा आज जर ती एवढं काही करू शकते तर असं तुम्ही पण करू शकता. फक्त धडपडत राहणं महत्त्वाचं आहे, कष्ट करत राहणं महत्त्वाचं आहे, मेहनत घेणं महत्त्वाचं आहे आणि आपला आत्मविश्वास आपल्याजवळ ठेवणं महत्त्वाचं आहे. तर तुम्हालाही मी तेच सांगते, तुम्ही कुठलीही जर गोष्ट नियोजन केलं, कुठलेही विचार जर मनात तुमच्या आला तर तो तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यासाठी प्रयत्नशील राहा, करत राहा, धडपडत राहा. यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. जोश टॉक्स आता स्पॉटिफाय एक्सक्लुझिव्ह पॉडकास्ट आहे. आमच्या टॉक्सची ऑडिओ आवृत्ती फक्त स्पॉटिफायवर उपलब्ध असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जोश टॉक्स पॉडकास्टला फॉलो करू शकता आणि अशा आणखी प्रेरणादायी कथा ऐकू शकता फक्त स्पॉटिफायवर. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.